राज ठाकरे यांनी प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मशीनवरती काही सवाल उपस्थित केले आणि बीएमसीनं घाईघाईमध्ये स्पष्टीकरण देखील जारी केलंय। मुंबईमध्ये सरसकट कुठेही पाडू हे मशीन वापरलं जाणार नाहीये। अपवादात्मक स्थितीमध्ये हे पाडू मशीन वापरलं जाईल। ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे मशीन जर गरज लागली तरच वापरलं जाईल। ईव्हीएम अचानक बंद झालं किंवा काही तांत्रिक अडचण आली तरच हे मशीन वापरलं जाणार असल्याचं आता महानगरपालिकेनं सांगितलंय। तर हे पाडू मशीन म्हणजे नेमकं काय आहे? बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी यांनी याचा डेमो देखील दाखवलाय, जाणून घेऊया। पाडू मशीन मुंबईमध्ये सरसकट कुठेही वापरला जाणार नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। अपवादात्मक स्थितीमध्ये हे मशीन वापरलं जाईल। या मशीनचं नाव पाडू असं आहे। ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे मशीन वापरलं जाणार आहे। ईव्हीएम अचानक बंद झालं किंवा काही तांत्रिक अडचण निर्माण झाली तरच हे मशीन वापरलं जाईल। तर हे मशीन नेमकं काय आहे आपण जाणून घेतलं आहे आणि यानंतर पुढची बातमी बघूयात। बोरिवलीमध्ये राजेंद्र नगर परिसरामध्ये पुन्हा एकदा जाणून घेऊयात हे पाडू मशीन नेमकं काय आहे, बीएमसीचं स्पष्टीकरण नेमकं काय आहे। डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है, ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है। ये बैकअप रहेगा, इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू। इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी। उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं, तो ये यूनिट आरओ के पास रहेगा, जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।